माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास, वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम. अध्याय 16 अभिवाचनातनं श्रवण करूया. बोला जय श्री कृष्ण. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीने विष्णूला आणखी प्रश्न केला. स्वामी, अधिक मासात काही लोकांना स्नान करणे सुद्धा शक्य नसते. मग त्यांना स्नानादी कर्माचेही फळ आपोआप मिळेल असे कोणते व्रत करावे? त्या उपासनेने त्यांना सायुज्य मुक्ती मिळेल का? विष्णू म्हणाला, उत्तम प्रश्न केलास. अशा लोकांनी हरिनामाचा जप करावा. कृष्ण 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 असे सतत नाम घेत अधिक मास घालवावा. हरिकीर्तनामुळे मनुष्याचे पितरे उद्धरून जातात. तो स्वतःही तरून जातो. जे भगवद्गीता म्हणतात, माझी भक्ती करतात ते सर्व पापातून मुक्त होतात. वेद, इतिहास, पुराणे, शास्त्रे यांचे ज्ञान झाले. चंद्रयादी व्रते केली, तीर्थयात्रा केल्या, देवळे बांधली, किती मोठी दाने केली, कृष्णाची भक्ती केली नाही तर सर्व व्यर्थ. कलियुगात हाच धर्म श्रेष्ठ. सर्व दुष्टपणा, नाना प्रकारची पापे जाऊन मनुष्य मोक्षात जातो. लक्ष्मीने विचारले, आणखी एखादे अद्भुत फलदायी व्रत करण्यासारखे आहे का? त्यावर विष्णू म्हणाला, अन्नदान हे नामस्मरणासारखेच महत्वाचे दान. अन्नदान श्रेष्ठ असते. अन्नाने लोकांचे प्राण वाचतात. अन्नामध्येच सर्व बळ असते. अधिक मासात अन्नदानाचे, उपवासाचे महत्व फार. योग्य मनुष्याला उत्तम अन्नदान करावे, त्याची क्षुधा भागवावी, स्वतः महिनाभर उपवास करावा किंवा एक पंधरवाडा उपवास करावा. 6 रात्री 3 रात्री एका आड एक दिवस उपवास करावा. धारणे पारणे पद्धतीचा उपवास करावा, त्याने मोठे भाग्य मिळते. विष्णूने एक कथा सांगितली. नर्मदेच्या तीरी महिष्मतीमध्ये तापसी नावाची एक ब्राह्मणी राहत असे. ती अधिक मासात नेहमी उपवास करायची. तिची मैत्रीण क्षुद्र होती. तिला कोड आले होते. तिने हिला विनंती केली की तुझ्या पुण्याचा थोडा अंश मला अर्पण केलास तर माझा रोग जाईल. तापसीने आपल्या एका दिवसाच्या उपवासाचे पुण्यफळ तिला दिले. ही सखी तत्काळ दिव्य देह धारण करून स्वर्गात गेली. तेथून काशी येथे ती सुंदर देवतेच्या रूपात राहिली. चंद्रेश्वरी असे तिचे नाव आणि लोक तिच्या दर्शनाला नित्य जात असत. आता अध्याय 16 पोथी श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. इंदिरामणे वैकुंठनाथा सच्चिदानंद रूपया समर्था भवतापहारका भगवंता विश्वार्थी हरतायस तू वास्तय लोकपाकारत तुझ लागी प्रश्न ते यथार्थ अधिक मासी स्नानाधिक मार्थ जे का समर्थ सती पै त्याही शुभ कर्म करावे काही की ज्या एकीचे कर्म लवलाही नानादि कर्माचे फल सर्वही प्राप्त होई निचे आणि अंती सायुज्य मुक्ती लाभे जेने सकाळ निश्चिती ते शुभ कर्म दया संप्रती कृपया करुणे मज सांगे ऐसी स्त्रीची प्रश्नवाणी ऐकून बोले शार्दपाणे प्रिय लोकानुग्रह बुकारिणी उत्तम प्रश्न केला असती तरी सकळ नारी नरांचे अतिप्रिय होय जेने साचे आणि सर्वदा सरदानांचे तैशेची नेमाचे फल प्रावे आणि सर्व यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होय जेने सकळ तैसासी जेने दुर्मित फळ मळ जाती समळ लोकुणिया आणि सर्वदा अशक्तासी भवतारक निश्चयशी त्यातून विशेष रिक्वासी सकळ फळाची देत जे ते सर्व कर्माधिराज नामक यद्यपि असे रहस्यधिक तरी तुझला सकळी सांगतो ऐक आदरे अधिक मासाची एठाई नानादी कर्मे करण्याविषयी शक्ती नसेल जया देही हरिनाम त्याही जपावे कोणत्याही प्रकारे करुण करावे भगवन नाम कीर्तन तेने सर्व काम परिपूर्ण होती जाण निश्चय कृष्ण कृष्ण ऐसे सतत जय कलियुगा माझी बोलत तया अयुत यज्ञाचे यथार्थ कोटी तीर्थाचे फल लावे पूर्वया माझी जो नर सुची धार्मिक सावधानतर हरी कीर्तन करी निरंतर तोची सतपुत्र जाणावा तो त्या कीर्तने पित्राला गुणे सदा त्राही पुनरका पासणी म्हणून वेदज्ञ महामुनी पुत्र त्यासीस बोलतात ना तरौ ना तरी करीसी कुमार शतशा होती पुष्ट शरीर परी ते नरक प्रिय थोर मुमीसी भार सर्वई गोमती माझी स्नान करीत आणि मग कृष्णाचे नाम गात तयाच्या देशी यमदूत न प्रविशती कदापि आणि जे नर यथाधिकार भगवद्गीता निरंतर पडती ऐकतो साचार ते मुक्त होत निश्चयी नीच योनीत जन्मले असुनी जे मम भक्ती करीती अनुदाने ते सकळी या त्रिभुवने पवित्र दान सिंधू जे विप्रकुळी उद्धव होऊन जे का होत मदभक्तीन ते मच्छिंद स्वभावी पूर्ण अत्यंत हीन पवित्र या कलियुगा माझारी
मदभक्त जेथे वास करी, तो यद्यपि कुदेश असला तरी पवित्र निर्धारी जाणे जे. इंदिरिया कली समय सांग, नाही नाही सन्ने युग, जेने कीर्तने स्मरेची सवेग, पद व्यंगला दते. स्त्री हत्यारी राजघातक, विश्वासघातकी सर्वापहारक, बालघाती ग्रामदाहक, भृणा आणि ग्राम मातृगामी, सुरापी सर्वनिंदक गोध्य, मातृपितृ हत्यारी कृतघ्न, गुरुतल्पगामी मार्गघ्न, नहीतरम पाप महापाप इष्टजे, ते आणि अन्यही पापी जन, श्रीराम हरी श्रीकृष्ण इत्यादी संकीर्तन करून मुक्त होती निश्चय. जरी रुग्णादी चारी वेद भले, परमश्रद्धेने अभ्यासिले किंवा तयाचे प्रेम सगळे व्याख्यान केले निरंतर, की धर्मशास्त्र आधी चिंतिले की योगशास्त्र अभ्यासिले की, सेती आस पुराणे सगळी विवारली सर्व काळ. पृच्छ चांद्रयाणी तप, की नाना मंत्राचे केले जप, की सप्तद्वीपादी बुधाने अपूप, तर काळ चालविली की गेली गजाश्वर रथदाने, की देवालयादी प्रतिष्ठाने प्रतिस्पाते, की केली क्षत्रतीर्थाटणे, तर तै काय उपयोग. सर्वेश्वर कृष्ण भगवान तया स्मरती जे अनुदीन, तै कलियुगी संपूर्ण साधिले जाण निश्चय. हे कलियुग अत्यंत घोर, सर्व दोषांचे घर साचार, हरी या माझी भूमीवर एक गुण थोर आहे पै. येथे अन्य कर्म न करिताही, केवळ भगवत कीर्तीनेच पाही. बंध मुक्त होणे लवलाही, मोक्ष सदना पावती. यास्तव गुणज्ञ आर्य लोक, कलिकाली प्रशस्ती देक. येथे हरी कीर्तनाने निशंक, स्वार्थ सगळी कलावती. पद्मालय काय वर्णो फार, हेची सांगतो वारंवार. कलियुगा माझी जीवन सार, हरिनामाचे एक असे, तया विनयित कर्मही उत्तम गती नाहीच नाही. म्हणून हे सकळी सर्वदाई हरिनामाची जपावे, सकळ धर्माने विवर्जित ऐसे त्रिघोर अत्यंत. या माझी जे हरिभक्त होत, किंवा गात हरिनामे आणि विशेष अधिक मासा विधर. श्रीकृष्ण हरिनामे सुंदर, जे स्वय स्मरती निरंतर, किंवा स्मरवीती दुसऱ्यासी, ते या जगी सर्व मनुष्यात कृतकृत्य आणि सौभाग्यवंत. घोर कलियुग प्रयाप्रत, नच बाधीच कदापि. इंदिरे शिवाने कृष्ण, हे दोघे कची असती जाण, दोघातून कवनाचे भजन करिता समान फल असे. म्हणून शिव शिव की कृष्ण कृष्ण इत्यादी जे नाम कीर्तन, तेनेची सर्व पाप दहन होते तत्क्षण कलियुगी. जरी पुण्यकर्म सती अनेक, तरी या घोर कलियुगी सुरेख, संपूर्ण कर्माचे फलदायक भगवत कीर्तीची असे पै. सकळ पाप हरण्याविषयी, हरिनामे जितके शक्ती राही, तितके पाप करण्याविषयी पातकी नाही समर्थ. सर्व शास्त्राचा वारंवार विचार करिता निघाले सार, की नारायणीची निरंतर द्यावा गावा सकळी की. दुष्ट चित्त हरी स्मरता, बोरी होय सर्व दुरिता. नेनेनी ही अग्निस्पर्शता, जाळीच सरता जैसा पै. नारायण नाम सुंदर, जनर बोलिला एक वार, तेने शततल्प निरंतर स्नान केले सर्व तीर्थी. ऐसी भगवान नामाची दोरी, म्हणून ये प्रिय सुंदरी. शक्ता शक्ती कलिमा जारे, नित्य हरिनामाचे जपावे. आणि विशेष मासात भगवान नामेच जपावी सतत, तेने स्नानादिकांचे फळ यथोक्त प्राप्त होय निश्चय. सर्व रूपी भगवान त्या प्रती, जे मानव निरंतर स्मृती, तया धर्म कामार्थ मुक्ती हस्तगत होती तत्काळ. अधिक मासे एक वार, हरी ऐसाच केला उच्चार, तेने मोक्षाशी जावया सत्वर, बांधिली कमर जाणी जे. ऐसा हरिनाम महिमा भला, श्री विष्णूने लक्ष्मीशी कधी येला, तो ऐकुणी ती कमळा पुनच्च तयासी. तया ते तपुस तसे, लक्ष्मी म्हणे ओ देवादिदेवा, दया सागरा श्री केशवा. तुम्ही नाम महिमा आगवा, मद उत्तम कथिलासी. तथापि पुन्हा काही किंचित दुजद्भूत सांगा मद प्रत, की जे अधिक मासी केल्याने समस्त केले असे होईल पै. विष्णू म्हणे हे क्षीरोदन दिनी, तू सर्वदानंददायिनी आणि सर्वानुग्रहकारिणी दयाद्र दृष्टी आहेस. तरी जे सर्व तपात निर्मळ श्रेष्ठ अव्यप तप सोज्वळ, यदा चरणे नर सकळ पापा तत्काळ नाशिती. आणि सर्व धर्माचे फळ पाहून अव्यय पदा जाती जायना, ते तुझ लोकानुग्रहार्थ पूर्ण सांगतो एके सुंदरी. कमळ भावांडा माघारी, अन्नाची श्रेष्ठ निर्धारी, सकळ प्राण्यांचे प्राणधारी. अन्नाचे असे केवळ, अन्ने राती लोक सकळ, अन्नाची सर्वांचे वीर्यबळ. संपूर्ण देवतामय सोज्वळ अन्नाची निर्मळ त्रिशुद्धी. ते अन्नदान दिले जेने, जगी काय न केले त्याने. जप तप योग निष्ठाने, सर्वै केली जाणीजे. गुणी दरिद्री किंवा क्षुदित, या कोणासी जो अन्न देत, तेने आत्मसुख भोग सिद्ध्यर्थ केली यथार्थ सर्व कर्म.
जेणे निष्कामात्वे वहिले यच किंचित दान केले तेने संसारिक दुःख सगळे त्यागुणे घेतले मोक्षपद किंवा सकामत्वेही यत किंचित अनुदान कोणी करीत तरी सर्व कर्माचे फळ त्या प्रत हस्तगत होई निचे ऐसन दानाचे महिमान म्हणून जे नित्य कीजे जाण आणि कधी मासी संपूर्ण उपवास व्रत करावे प्राणप्रिय अधिक मासात जे करीत उपवास व्रत तयाचे मोक्षाधीस मनोरथ पूर्ण होत निर्धारी सर्व मासोपवास अथवा एक पक्षोपवास करावा की शेडांना त्रिरात्र किंवा एकोत्तर उपवास किती कीजिये अथवा एकत्री उपोषण अधिक मासी करावे जाण जैसन्न जयाच्या शक्तीचे मान तैशेची तेने चरावे नर नारी की कुमारी किरुद्ध अथवा असला जरी तरी तरी अधिक मासावी तरी एक उपवास कीजे आणि विशेषतो विधवानांनी इतर सर्व कर्मे त्यागुणी अधिक मासी उपवासाचरणे सादरता राखीजे तेथे एक उपवास करिता य परत्री होय धन्यता याच विषयी पुरातन कथा एक तुझाता सांगतो पूर्वी नर्मदा नदी तीरी महिष्मती नाम नगरी तापसी नामे ती सुंदरी ब्राह्मणे एक वसतसे ती तपस्या आधी परायण सर्वदा करी सदाचरण आणि रिकमासे पोषण नित्य नेहमी चालवितसे तिची सखी काम करणारी कोणी कोटी छिद्रणारी ती दैवे होणे कुष्ठ शरीरी मरणत मोक झाली तई तापसी प्रति हस्त जोडणे म्हणे मम प्रिया साजने मी तो आता मृत्यू लागणे स्वाधीन जाण झाले असे परी जन्मता आजपर्यंत पुण्यकर्म आचरली किंचित म्हणून पुढे मग दुःख भोगणे प्राप्त होईल पा तरी सकाळी तू स्वकृतातून किंचित पुण्य देमज लागणं त्यांचे नेहमी उत्तम सुख भोगणं व अगदी तरुण पार पडे व अत्यंत दयाळू ब्राह्मणी म्हणून याची की केली मिळवल्याने तरी तव सख्य केल्याचे जणे सातक जणे केरी आता तुझ वाचणे हे समय मध्ये तारणारा कोणी नाही ऐकून तापशी हृदय करुणा पूर्ण झाले आणि पूर्वी जे मला मासात केले होते उपवास व्रत त्याहून एकोपवासाचे समस्त प्रति हे सार पेले संकल्प करून तत्कालिक ते जास्ती सोडिले उदक तो स्वर्गातून अलौकिक विमानात तेथे उतरले मार्तंडाहून दैदित पान विमानाचा प्रकाश घन नाना दिवे भोग परिपूर्ण माझी अत्यंत विराजती पूर्वशादी देवांगणा माझी कृती नृत्य गायन मग तया विमानिती क्षुद्रांगणा आरुडली तत्काळ केते बहुस कालपर्यंत भोग भोगुण्या असंख्यात पुनच्च मेदिनी वाराणसीत काशीश्वर सुता जन्मली केते इसुक भोगुण्या पार देहांती पावली कैलास सुकृ पुढे ती लोकागृहात सत्वर देवता सुंदर झाली तेचे नाम चंद्रेश्वरी ती अद्यापि आहे काशीपुरी विभूत जन नानोपचारी सतत ती ते पूजितात असो प्रिय काय सांगू विशेष अधिक मासीचा एक उपवास तयाचे प्रत्याक्षुद्रीस ब्राह्मण हस्ते मिळाले तेने ती सर्व भोग दाखवून भोगुणी दिव्य देवतात्वे पाहुणे आ चंद्रात काशी गुणे वसता हे आनंदे हे अधिक मासाचा महिमा कोण पावेल तयाची सीमा येथे क्षुद्रादी करील वर्ततमा तरी गती उत्तमा पावेल जैशी ती दाशी क्षुद्री असुनी देवता झाली उमेवाणी कैसा क्षुद्रादी या वर्ताचने शूल पाणी सम होईल यास्तव प्रिय क्षुरोदन दैनी शुभेच्छु मनुष्य मात्राने अधिक मासामासी निदाने एक उपवास करावाच एवं प्रकारे उपवास व्रत कथिता झाला वैकुंठवानात त्या ऐकूया लक्ष्मी त्या प्रत पुनरपी प्रश्निती झाली ती प्रश्नोत्तर कथा पावन पुढच्या प्रसंगी वर्णेल पूर्ण तरी श्रोते स्वांत करण सावधान राखीजे इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन नारदीय पद्मासरम सज्जन श्रोते एकतो चतुर षोडशाध्याय गूढा इति षोडशायधा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्रवण केले तर श्री पुरुषोत्तमाय नमः लिया आणि आज राधिका पुरुषोत्तमाभ्याम नमः मंत्राचा जप करणे 5 वेळा 11 वेळा 21 51 52 108 जसे तुम्हाला जमेल तसे हा जप करणे कोणता ओम राधिका पुरुषोत्तम अभ्यासाम नमः मी वरती चित्रात तो दिलेला आहे